नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ हा HSRP संदर्भात आहे। तर तुम्हाला माहिती आहे का की HSRP म्हणजे काय? तर त्याचा अर्थ आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट। तर 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्याची शेवटची तारीख ही 30 जून आहे। मात्र निर्धारित अंतिम मुदत जवळ येत असतानाही केवळ 5.28% वाहनांनाच ही प्लेट लावण्यात आली आहे। त्यामुळे उर्वरित वाहन चालकांना आता धावपळ करावी लागणार आहे। सर्व वाहन चालकांनी 30 जून 2025 च्या अंतिम मुदतीपूर्वी आपल्या वाहनांना HSRP बसवून घ्यावी आणि आतापर्यंत हे काम 5%च पूर्ण झाले आहे, हे निश्चितच कमी आहे। तर उर्वरित वाहन चालकांनी दिरंगाई न करता तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी आणि अंतिम मुदतीनंतर नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, प्लेट बसवण्यासाठी आपल्याला नक्की काय करायचे आहे? हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही सक्तीची झाली आहे। राज्यात वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि नंबर प्लेटमधील गैरप्रकार रोखण्यासाठी परिवहन विभागाने सर्व वाहनांना HSRP लावणे बंधनकारक केले आहे आणि या प्लेटमध्ये विशिष्ट प्रकारची सुरक्षा मानके असून ती सहजपणे काढता किंवा बदलता येत नाहीत। आतापर्यंत 1,18,000 वाहनांनाच ही प्लेट बसवलेली आहे। नागपूर शहर, नागपूर ग्रामीण व पूर्व नागपूर ही तिन्ही RTO कार्यालये मिळून 18 मे 2025 पर्यंत फक्त 1,18,012 वाहनांनाच HSRP बसवण्यात आली आहे आणि याची अंतिम मुदत ही 30 जून 2025 आहे। तर यासाठी जर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाणार आहे त्यानंतर। तर मित्रांनो, जर तुमचे वाहन 2019 च्या आधीचे आहे तर त्या सगळ्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक केले गेले आहे आणि जर ही प्लेट लावलेली नसेल, नंबर प्लेट लावलेली नसेल तर त्यावर त्या वाहन चालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही नक्कीच खबरदारी घ्याल अशी आशा करते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।